सर्वज्ञांनी पेखणं पाहिलं, अवलोकलं, त्यांच्या कळेला रूप केलं. असं बुद्ध स्वरूप असताना सुद्धा सर्वज्ञांनी हे स्वीकार केलं. नंतर त्या विनवलं की चला आमच्या सोबत. त्यावेळेला सर्वज्ञ म्हणाले, हे एकी आवंतले असे तर मग का गेले नाहीत सर्वज्ञ? ना म्हणाले, त्यांची 4-5 कारणं सांगतात. एक तर ते जे कार्यक्रम आहे, जो वेशभूषा आहे किंवा मंडळ आहे, ते सगळं राजस आहे. एक तर साधूला शोभणारं नाही ते कार्यक्रम तिथला. त्यांचा तो राजस भाव देखून सर्वज्ञांनी मना केलं. मग आपण कुणाच्या घरी जायचं हे ठरवावं लागतं. दुसरं कारण, जनांत न शोभे. जन लोकांमध्ये शोभलं नसतं त्यांच्यासोबत जायला. त्या बाया, ते तमाशा मंडळ, जनक्षोभ होतो मग पुन्हा. तिसरे, परमहंस वेश. आपला वेश कोणचा आहे? स्वामींचा आता परमहंस वेशातले स्वामी आहेत. एकांतातले स्वामी थोडीच आहेत आता. चौथा हेतू म्हणजे साधूच्या वेशाने पिक्चरचं थिएटर, पानटपरी, हॉटेल, भेळपुरी, पानपुरीचे सेंटर आणि कुठले अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन उगाचच तिथं त्या एरियात फिरायचं किंवा बसायचं थोड्या वेळ. करू नये तसलं. चौथे, भक्तिजनांचा हेतू. ज्यांच्या घरी जेवायला जायचे त्यांचा हेतू. 5वं कारण सांगतात, त्यांचं आर्जव नाही. आर्जव असलं तर मग स्वामींनी विचार केला असता, पण तसं कणव नाही. फुकट त्यांच्या घरी जाऊन जेवावं असं जोडलेलं नाही. हे असं आर्जव कर्म असतं. हे अर्जकत्व आणि आर्जव जोडावं लागतं. म्हणून ही लीळा मनुष्यवेशाची, आवर स्वीकाराची, कणवेची, तोषाची अशी वेगवेगळ्या लीळेमध्ये भाव आहे. एकाच लीळेत अनेक भाव असू शकतात सर्वज्ञांच्या. श्रीमूर्तीमध्ये, श्रीमूर्तीच्या आत आणि श्रीमूर्तीच्या प्रत्येक अवयवावर. कारण हा अवताराला सर्वांग सावैव कृपा आहे. मग कुठल्या वेळेला कुठली कृपा कशी अवलोकली म्हणून आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक अवयवाची लीळा आठवतो. दुसऱ्या अवताराची लीळा आठवताना तुम्हाला बंधन येईल नाही की नाही. कुणाची श्रीकरी कृपा, कुणाची श्रीनेत्री वगैरे. मायापूर आठवायला काही हरकत नाही तुम्हाला. चांगदेव भट्टांची विनंती स्वीकार केलेली आहे सर्वज्ञानी. आणि त्याच वेळेला उपाध्यवासांना आळे निवणे सांगितलेलं आहे. या आळे निवण्यामध्ये सर्वज्ञ अंतरतात. तर ते अनिवणं नसावं साधूच्या जीवनामध्ये, म्हणून आळे निवण्याचा निषेध सांगितलाय सर्वज्ञ. त्याच्यावर मग दृष्टांत निरूपले. ही ज्ञानपर लीळा ईश्वर स्वरूपाची ज्ञानपर लीळा आहे. कधी कधी सर्वज्ञ स्वतः निरूपण करतात. कोणी विचारलं नाही, काही नाही. मग आता सर्वज्ञांनी रथपूरला जाण्याचा विचार पक्का केला आणि निघालेले आहे. तर का चालले स्वामी? पहिली गोष्ट ते म्हणतात की श्री प्रभूचे गुरुत्व मानलेलं आहे.
आता किती भेट आहे स्वामींची रुद्रपूरला? ज्ञानशक्ती स्वीकाराची 1. त्याच्यानंतर सांगा पटपट. चला पुढं. तू बसू नको बघा, किती वेळेला सांगितलंय. येत नसेल तर राहू द्या, पुढच्या जन्मात सांगा. दुसरे कारण सांगतात संवत्सरा एका गुरुची भेटी जावे अशी शास्त्र व्यवस्था असे. ही पूर्व व्यवस्था आहे. गीतेमध्ये एक श्लोक आहे ना, पूर्वम पूर्वतरम. कसं आहे ते? कर्म करायचं. कसं, कोणचं कर्म करायचं आहे का पाठ? बोला. जमतंय का बघा, नसलं तर चालतो पुढं. पूर्वतरम पूर्वम, कधी कर्म सांगितले, असंच कर्म करायचं. मुमुक्षत्वाने ते कर्म करा. पूर्वी लोकांनी केलेलं. पूर्वतरम पूर्वतरम कृतम कर्म. कुठलंही कर्म नाही करायचं. मोक्षणे आपल्या पूर्वजांनी, मग त्यांच्या पूर्वजांनी, मग भटोबासांपर्यंत अशी पूर्वतरम कर्म करायला सांगितलं. गीतेमध्ये सांगितलं. आपल्या चक्रधरांनी गुरु मानो गंतव्य सांगितलं. नाही आठवत राहिलं काय, असंच प्रगती करा. तर अशा प्रकारे सर्वज्ञाला जायचे. तर किती भेट आहे? ह्या भेटीला जायचे. तर ईश्वरास काही गोमटे घडावे असे. तिथे जाऊन काय गोमटे घडायचे? देवाला. देव तर उभे दृश्य अवतार आहे, श्रीप्रभू तसे अवतार आहेत. काय तसं नाही ते. आता आम्ही संन्यास घेतल्यानंतर सर्वज्ञानी 14 विधी, हे जे 14 विधी आहेत स्वतःच्या अंगी आचरण करून दाखवलेले. मग ते आपली दावल दाखवायला आपल्यासाठी चाललेलं आहे सर्वज्ञ. आता दावल बिवल सगळी गेली. आता तर विषय सध्या मावळलेला आहे. पण ज्यांना मोक्ष आहे त्यांनी आपली दावल दाखवावी. जाऊन आचारा विचाराचं अनुसंधान तिथे विचारावं. आता सगळे गुरुचा प्रसव, शिष्याचा प्रसव, त्या प्रसवामध्ये सगळे विधी अडकून गेले. आता तसं विशेष नाही राहिला काय. त्यावेळेस सांगतात पूर्वतरम कृतम कर्म. मोक्षणी असे कर्म केलेले असतात. मग आपण जे आचरलेलं आहे, काय आचरलंय स्वामींनी? अटंतर सांगितले, गावाहून गावा जायचं. विजंतर नित्य विहरणाला बिजे करायचे स्वामी. भिक्षा तर पाणीपात्र करायचे. भोजन तर शिळातळावर भिक्षांना घालून जेवायचे. स्मरण तर श्री दत्तात्रय प्रभूंची थाप चिंतायचे. पहा, श्री प्रभूंची मोगरी चिंतायचे. प्रसाद सेवा तर सेंगोळे बुरडे नमस्करिती. शाळेशी जय करती. पोटळ्या नमस्करिती. हा निमित्तिक विधी दाविला सर्वज्ञांची जी आचार प्रणाली आहे ती आपली असावी. मग
भेटी तर श्रीप्रभूंची 4 वेळे भेट घेतलेली आहे. संग तर भारा दिला. भारा म्हणजे टीकेमध्ये आलेलं आहे ते. कुठं आले वचनात? कुठं आले? वचन पाठ आहे का बघा, सांगताय का वचन? चलो पुढं. भारा शब्द कुठं आहे? आठवत आहे? चालतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून ते म्हणतात संग तर भारा दिला स्वामींनी, तथा सांगात सांगितलेलं आहे. भेट संग सांगात. संघ केवढा किती वेळ करायचा, संघात किती वेळ द्यायचा. संघ पुढल्याकडून असतो, सांगात आपल्याकडून असतो. आणि लईच वरचढ गेले तर काहीच नसतंय. मग ते संघे नाही, सांगाते नसते, काहीच नसतंय तसलं. पुन्हा असतो तो केवळ राग द्वेष काम क्रोधांचा खेळ असतो, तो ईर्षा. बर, सांगात आता शुश्रूषा म्हणजे इकडून तिकडं तिकडून इकडं हा साधक करतोय. स्वामीने सगळे विधी आचरलेले आहेत. शुश्रूषा तर भाराची केली, भाराची सांगितलेली आहे म्हणाले टीकेत वचनात. कुठं आहे की ते? बर, असू द्या, असं कुठं तर. अंतरदुःख हे सांगितलेलं आहे स्वामींनी, बऱ्याच वचनात सांगितले. साधकानं आचरावं लागतं. म्हणून ते म्हणतात की मी हा जो चालता बोलता देव तो दुर्लभ, जो तुम्हाला सुलभ झाला ज्ञानाने, वचनाने, ऐकून पाहून अनुभवातून, असा चालता बोलता देव तुम्ही स्वीकार केलेला आहे. ज्याची पूजा करता, ज्याची भक्ती करता, तो चालता बोलता आहे, तो अति प्रसन्न आहे. एक क्षणही स्वामी कधी असे उदास झाले नाही. तुमचा देवच तसा आहे. स्वामी हासरे आहे. असे वैतागवाडीनं स्वामीने कधीच काही कुठलं केलेलं नाही, असे स्वामी आहेत. तर ते सांगतात तुमचा चालता बोलता देव. तर हा चालता बोलता देव ज्या देवाने निर्माण केला, त्या देवाच्या भेटीला सर्वज्ञता बघा म्हणाले मी, आहे का नाही तसाच? बघा म्हणाले, आपली दावल दावायला सर्वज्ञ जात आहेत. बुद्ध स्वरूपाला बुद्ध स्वरूपाकडून काय घ्यायचे असे काही नसतं. स्वामींना काय मिळणार तो येणार होतं असंही काही नव्हतं. पण हे सगळं आपल्यासाठी स्वामींनी आचरण करून दाखवले. काळाचा प्रभाव आता एवढा मोठा आहे ह्या गोष्टी सगळ्या आता इतिहास जमा होतात की काय असं वाटायला लागले. थोडं काय आलं तर नम्रता जाते, 5 स्थळं आले नम्रता जाते. त्याला जर कुठं पोथी करायला बोलवून पोथी करून आला तर त्याला वाटते मीच आता गुरु आहे. गेलं त्याच्यातली ते दास्य आहे ना, दास्यमोचक राहत नाही. एखादा वर्ष तो शिष्य राहतो, दुसऱ्या वर्षी गुरु होतो. त्याला वाटतं मला गुरुनी माझं दास्य करावं किंवा गुरुसारखं माझं दास्य मार्गात व्हावं. ह्या सगळ्या जीवाच्या स्पर्धा आहेत ह्या. म्हणून जीव धर्म निवर्तल्याविन जीव कृपेशी, कृपेला पात्र झाल्याशिवाय साधन चरितत्व होत नाही. त्या वचनाचा अर्थ स्वतःहून त्याचा विचार करावा लागतो. तो उगच कुठेतरी घेऊन चाललो होतो अर्थ. आपण मोठी गंमत आहे वचनांच्या अर्थांची. जीवधर्म प्रत्येक क्षणाला तुमचा निवर्तला तरच तुम्ही त्या कृपेला पात्र व्हाल. कुठं विषय ज्ञानात कुठं तसलं नसतं ते. इथे आता
जीवधर्म निवर्तल्या बिन जीव कृपेशी, म्हणजे कृपाछेदाच्या जो अवसर त्याला द्यायचा आहे त्या कृपेशी. अनेक अर्थ आहेत त्याच्यावर, लाखो अर्थ असतात. जेव्हा तुम्ही सूत्राला प्रसन्न होऊन बोलाल तेव्हा तुमच्यात आतून काहीतरी असेल, मोक्षत्वाची चाळ, तेव्हा हे असे सरळ येतं. जीवधर्म निवर्त, जीवधर्म निवर्तले होऊ शक्य आहेत का? मग कोणते जीवधर्म निवर्तले पाहिजेत साधकाचे? म्हणजे एदशेही कार्यसन्यासात कारण संन्यास. मग तिथं काय सांगितलंय, इथं काय सांगितलंय? मग कोणते जीवधर्म निवर्तल्यावरच तुमची साधना प्रारंभ होते. दैवराटीतली साधना ही निवर्तल्याशिवाय होत नाही. तुम्हाला म्हातारपणात निवृत्त करू होत नसतं. जेव्हा साधना आचरणाला सुरुवात केली तेव्हा ते तसं शून्य अवस्थेत जावं लागतं. ते आता ह्याच्यावर बोललं तर काहीच कळायचं नाही तुम्हाला. जीव धर्म निवर्तल्या विन जीव कृपेशी पात्र न. हे जीवधर्म आतून डोकवत असतात. बिळाच्या समोर आपण असतो वेशधारी, आतून सगळे उंदरं चोचो करतात. पिलावळा आहे आणि वरून तर मस्त उंदरोबा असा चकाचक दिसतो समोर, मस्त अगदी वेशधारी आहे तो. आणि आतून सगळे जीवधर्म त्याला खाऊन राहिले. जीवधर्म मोठं चालतं आतमधले गंमत. जीवधर्मात काय काय घेतलंय टीकाकारांनी, आणि असं बरंच काय काय त्याच्यामध्ये. प्रसव आहे, क्षोभ आहे, अप्रयत्ने, असांगात आहे, तुमचं चुकीच्या स्थानी बसलेले आहेत, चुकीचा संघात आहे, तुमचा चुकीचा संघ आहे. ते जो जीवधर्माला प्रवृत्त करतोय तुमच्या काही असलेल्या, तर त्याच्या जीवधर्माने तो वागतोय. त्याचं सगळं एक इतकं हे म्हणून म्हणतात ह्याती घनाचे घन. आणि ते निवर्तल्याशिवाय महत्वाचा पॉईंट हाच आहे. तुम्ही कुठले साधनवंत राहा, वेदवंत राहा, बोधवंत राहा, अनुसरले राहा, चर्यावंत राहा, तुमचे जीवधर्म जर चाळवले आणि चळले ते बिचारे, तर तुमची ती साधन चरित्र होतच नाही. मग काय होतंय, फक्त तुमचं वय वाढतं, तुम्ही वयवृद्ध होता, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध होता. योग्यता वृद्ध होत नाही. शरीराने व्हाल ना, वय वय वाटत झाल्यावर तुम्ही वयवृद्ध होणारच आहे. म्हातारा झाल्यावर म्हणता हे तपवृद्ध आहेत. बर बर बर, मग ते शून्य वृद्ध झाले का? विकर विकल्प शून्य झाले, जीवदशा त्यांची गेली का? महाराज सगळा शॉकच दिला बेलापूरला सर्वज्ञाने. महात्मे म्हणाले अवघी विषय सेवा केली. ते जीवधर्म महादायसाचे लगेच महादायसाला शॉक लागला. मी कुठं केले म्हणाले, तुम्ही माझ्यावर आरोप घेता काय? असं सगळं बारीक तत्वज्ञानाचं ऑपरेशन आहे. आतमध्ये जावं आणि ते खुलासा करावा तर मन दुखतात शोभक शब्दांनी, सांगता बी येत नाही. हा कळून घ्यायचा विषय आहे की जीवधर्म सर्वज्ञांना अपेक्षितच नाही आहे. ते नको आहे, स्वामींना विकृती आहे त्याची. बघा, जेव्हा जेव्हा देवधर्म काम केलं, जेव्हा जेव्हा निवर्तले लीळाचरित्रात, तेव्हा तेव्हा स्वामी पुढे गेलेले, स्वतःहून भेटले. स्वामी रडले, जाऊन छातीला लावून घेतलं. आहा, आता आता ओके ओके.
आता बरं आहे म्हणाले. भटवासांचे जीवधर्म चाळवले, दिला हाकलून वृद्धपूरला. जेव्हा तसे होऊन आले, कडकडून भेटी मारली. मग ते महदंब असो, औसा असो, साधे असो, भटवास असो, माईमभट्ट असो, आबाईसा असो, हे सगळं एका लेळीत एका वचनात सगळं लिहायचं इथं बसतं. असे चिंतन, प्रगल्भ चिंतनांचा विषय आहे तो. सहज नाही तो तुम्हाला उपलब्ध होणार कुठेच. त्याला तुमची वैचारिक भूमिका, बैठक, चिंतन, तुमच्याजवळ असलेला शब्दसंग्रह आणि तुम्हाला असलेली मोक्षाची चाळ, हे सगळं असेल तर मग एका वचनात सगळं येतं. एका वचनात 16.5 सूत्र येतात प्रत्येक वचनात. असा तो चिंतनाचा विषय असतो. तर इथं सर्वज्ञांना आता हे दाखवायचंय की बघा, मी चालता बोलता मी आहे, मी आला, आता मी शुश्रूषा आचरून आला, मी संघ करून आला, मी संघात करून आला, मी आठवण विजन करून आलाय, मी सगळं प्रसाद सेवा करतोय का नाही बघा म्हणाले. सर्वज्ञाच्या भावनेने चाललेत. आता रुद्रपूरला चालणाऱ्या सर्वज्ञांना तुम्ही अनुभवावा लागेल ना, एक एक पाऊल सर्वज्ञांचा कसा जात असेल रुद्रपूरच्या वाटेने. एक ईश्वर दुसऱ्या अवताराला भेटताना कोणत्या भावनेतून जातात. मग ते पाऊल आपलं पण तसं पडलं पाहिजे. त्या लेवलचं एक एक पाऊल. आता ही सगळी अंतरिंग साधना आहे. इथं आपल्या साधनेत कुठंच जायचं नसते, सर्वीकडे जाऊन यायचं असते. असे विरोधास्ती पर्याय. ही एकांतातली साधना, वैचारिक साधना आहे. ह्याला भाव साधना म्हणतात. तेव्हा तुमचं तप पूर्ण होतं. ही तपस्या आहे तुमची. स्वतःला शब्दाने जाळायचे, विरहात, भावनेत, स्मरणात. आता हे 5 स्थळात कुठं सांगितलं नाही. ही एक मोठी गंमत आहे की नाही. सांगले बघा शिपू बाबा, आता मी येत आहे, मी हे केलंय, शुश्रूषा केली, आलोय मी आता. अंतर दुःख तर अनस्था स्वीकारलेली आहे. बघा म्हणाले, त्याग तर मी भरवसेवून केलेलाच आहे. आता हे बोलताना सांगताच येत नाही तुम्हाला. स्वामी कोणत्या भावनेतून आज चालले बघा म्हणाले. मी त्याग, पूर्वोत्तर क्षण त्यागाचा माझा दुर्लभ आहे का बघा. मी निघालोय बाबा तुमच्याकडे. बघा मी भरवसेवून निघालो भरतो बरं का. आणि तुम्ही मला सांगितलं सरकार देताना, तो एक थोडा कटी प्रदेशी घेतला मी पैठणला, तो बघा कसा आहे. श्रीमुगुटी एक सोडा आहे माझ्या, तो चुकला तर नाही कधी. अशा अलिंग व्रतीने मी आचरत असताना तुम्ही सांगितलेली असती परी. बघा म्हणाले शिपू बाबा, मी आता येत आहे. प्रयत्नाचा अरण्यवासी करून आसनं करून बसलेला आहे मी. 12 वर्ष सालबंग डोंगरात बसलाय. माझा लय प्रयत्न केलाय मी. परिच्छेद तर मी भयंकरच केलेला आहे. परिच्छेद तर दिदल्याही न घेती मी, असा आहे. दिदलं तरी मला कोणी घेतलं नाही, असा निरालंबी राहिलेला आहे मी. काय चुकलं तर नाही ना. मी कुठे संग्रहाला शरण तर नाही गेला. आचार्यत्व तर म्हणाले एक अनुसरले, एकाचे चरित केले. तुम्ही मला असं उद्धरायला सांगितलं होतं ना, उद्धरायला मला आचार्यत्व केलं ना तुम्ही. बघा बघा, आता जेवढे विषय तुम्ही ऐकता आहात ते उच्च लेवलच्या अधिकाऱ्याचे विषय आहेत. जो साधनवंत त्या लेवलचा आहे त्याला हे कळेल
जो इकडला तिकडला आहे किंवा ज्याचं कान ठिकाणावर नाही, डोकं ठिकाणावर, त्याला काही कळणार नाही, त्या डोक्यावरून जाईल ही लीळा. हे जे विवेचन आहे तो जो खरा स्वामींचा असेल त्याला ह्या लीळेतले भाव समजतील, खरा असेल तो. डुप्लिकेट आहे त्याला हे वाटेल काय चाललंय वानगड, कशासाठी चाललंय, त्याच्या डोक्यावरून मुंग्या होतील. आपल्या परीक्षा आहे, स्वतः कसं जावं, स्थानाला भेटायला चालले तर असं जावं, गुरुला भेटायला चालले तर असं जावं, प्रसादाला भेटायला चालले तर तसं जावं, आहे की नाही. असं सगळं आचार विचार स्वामींनी या लेळेत एकाच लेळेत सगळं सांगून टाकलं इथे. म्हणून ते सांगतात, एकाचे मी चरित केले भट घडिले, कर्मे अयोग्यता नासवून मडिले, योग्यता साधन पूर्ण करून भटा विचारशास्त्र चरितार्थ केलं, अपरोक्षा योग्य केलं. पहा म्हणाले, जेव्हा जेव्हा स्वामी रुद्रपूरला दररोज जायचे, आता हे तुमच्या निमित्ताने एकच वेळ स्वामी आता शरीराने मायापुराने चालले, दररोज स्वामींचा हा संवाद आहे. संपूर्ण स्वामींच्या अवतार कार्याचं इथं चिंतन आहे. स्वामींना ती पूजा अर्पण करतायत. कसली पूजा आहे ती? ही सगळी पूजन आहे ईश्वराने ईश्वराचं केलेलं नित्यदिनीची पूजन आहे. 12 खंडाची पूजन. आपण नुसतं पूजा असं ओरडून ओरडून म्हणून थकलो आहे का नाही. संन्यास वेळ कुणाला सांगताय तुम्ही, कुणाला सांगताय हे, आणि जोऱ्याने का सांगताय. आपण जनलोकात आल्यानंतर आपण काय आचरण करतो हे दाखवण्यासाठी हे आहे. घंटी वाजवून ढोल ताशात, पण तो तेवढाच आचार होऊन बसला. आता देवबाहेर आहे का आपला त्या यांच्यासारखा. मला लावतात 5 वाजता भोंगे लावतात, हा काय बाहेर आहे का अल्ला. अध्यात्माच्या विरुद्ध चालतो आपण. लोकांसाठी असतं ते सगळा कार्यक्रम. तर हे सर्वज्ञ म्हणतात, पहा आता मी विचारशास्त्र चरितार्थ केलेला आहे त्याचं, आणि अशा या मनोधर्म आणि गोसावी परमेश्वर पराभिषेक करताना आणि काय केलेलं आहे. तशी चरणी उपान्न अंगी टोपरे भैरवास फुटा रात्री तर जाळी, असा हा संग्रह बैसांसोबत आहे. आता स्वामींच्या श्रीचरणी उपान्न आहेत, अंगी आहे, टोपरे आहे, भैरवास आहे, फुटा आहे. आता या वेशातले स्वामींचं रेखांकन केलं पाहिजे आपण. कसं कसं हे असं श्रीचरणी उपान्न, अंगी आहे, टोपर आहे, भैरवास आहे, भैरवास आणि फुटा आहे पुन्हा उपर्ण. रात्रीच्या वेळेला तर जाडी आहे सर्वज्ञांच्या पाशी. गुरुच्या भेटीला जायचे आहे ना, म्हणजे आहे ते सरळ सरळ सगळं घेऊन चालले स्वामी. आता लपून काय ठेवलं नाही स्वामी. एकांतातले स्वामी वेगळेच होते की नाही. आता स्वामी वेगळं होऊन चालले, प्रथम चालले स्वामी. आता या वेशातले स्वामी नाही पाहिले कधी चरित्रात, आहे की नाही. ना चिंतनात कोणी करताय, चिंतनाचा विषयच नाही राहिला. चिंता आल्या आता आपल्याकडं, आता चिंतन गेलं. हे झालं पाहिजे पण. आणि मग आता श्री प्रभू बाबांकडे दररोज स्वामी जय करायचे. नित्यदिनी स्वामी श्री प्रभूंकडे असा एक आचार आहे की उत्तरापंथी जय करावा.
दुसरे आपले गुरु ज्या दिशेला राहतात तिथू जय करावा. आपले गुरुकुळ जिथं जिथे वसलेलं आहे त्या समग्र मार्गाशी त्या त्या दिशेला जय करावा, असा क्रम आहे आपल्या पूर्व परंपरेत. कसं हे असं करावं लागतं. दत्तात्रय महाराज आता कुठे आहेत? पहिला तुम्ही उत्तरापंथीला जय केला की त्यांचे गुरुंना जय करायचं. त्या अवसर वेळेला तसं तुम्हाला तिथं जय करायचा, हात जोडायचा आणि दंडवत. ठिकाण बदलतील, आहे की नाही. निमित्ताचे निमित्त माने तर असं म्हणावं लागतं. मग श्री प्रभू बाबांना जय, दत्तात्रय प्रभू बाबांना जय, मग चक्रपाणी, असे ती क्रम जातो. पुन्हा वरून खाली जा किंवा खालून वर जा, तो जय करावा लागतो. हात जोडून साधकाने दंडवत तरी करावा. मग ह्यांना दंड झाल्यावर 1650 तीर्थांना दंड. नुसतं जय करून नाही चालत, मोठ्याने गर्जना नाही. हे आतून त्याजवळ त्याशिवाय तुमची साधन सुचिता राहत नाही किंवा साध्याधिकार तुमचा वाढणार नाही. दररोज जशी आपण आंघोळ करतो, ब्रश करतो, तसं उठल्या साधकाचा हा आंघोळ आणि ब्रश आहे. त्या दिवसाची साधना सुरू झाली, हजेरी सुरू झाली तुमची. कालची हजेरी पडली अकाउंटला स्वामींच्या. आजच्या दिवसाचा कंपनीत जायच्या वेळेला तुम्हाला अगोदर तुमचं कार्ड ट्यून करावं लागतं, असं थम्स द्यावा लागतो, तरच शेवटच्या हजेरीला पेमेंट भेटतं. तुम्ही थम्स न देता जर केलं तर जॉब केला तुम्ही पण त्या कॉम्प्युटरवर दाखवलंच नाही किंवा थंब केला नाही, रेकॉर्डला नोंद नाही झाली. तुम्ही केलं कर्म, केला आचार, आले लक्षात येईल का? इथे साधनवंत चुकतो. ज्ञान खूप आहे, भयानक ज्ञान आहे, पोथ्या, चरित्र, लीळा खूप चालू आहे, यूट्यूबवर चालू आहे, मीटवर, गुगल मीट सगळं चालू आहे. पण हे नसेल तर आपण काय नुसते पोपट आहो का ज्ञान सांगायला? बोलायला खूप सोपं राहतं, वाचून बोलायचं ना. त्यासाठी तर स्वामी चालले जातात रिद्धापूरला. सगळं आचरून बघा म्हणाले, माझं काय चुकलंय का? आपणालाही करावं लागेल पहिल्यांदा. मग तो त्या उपदेशाला सांगावं होतं, तो म्हणतो आम्हाला टाईम आहे, आता पुढच्या वाचनिकाला सांगावं होतं, तो तुम्हाला सगळंच येत आहे. बोधवांकडे जावं तर तो वेगळीकडे जातो, काकसोकरान नाही तो करत बसतो. इकडे सांगावं तिकडे सांगण्याचा अधिकार नाही साधवंताला. तो तुम्हाला मोठ्या गुरुच्या सन्निधानात आहे, मला काय आचरायची गरज आहे, झाडाखाली आहे मी, तुमचं साधन तुम्ही आचरायचं. कुणाच्या आचरणाचं फळ कोणाला भेटत नसतं. अगदी असं काही डोक्यात असेल काढून टाकत, आपलं आपण करावं लागतं. म्हणून स्वामींनी सांगितलं, आचरेत याचा धर्म. गुरुने आचरलं, गुरु पण संबंधाला गेला म्हणून आपण जाणार नाही, शिष्य गेला म्हणून गुरु जाणार नाही. असं काय असलं फॅड असेल तर काढून टाका. स्वामी स्वतः आचरलेत आता, आणि स्वामी चालले जय करतात. बाईसाहेब बघतात, म्हणाले उठलं की काय करतात बरं हे, हात काय जोडतात, डोळे काय बंद करतात. स्वामींचं असं चालणं आहे, ते आपण अनुभवावं. आणि मग अशी का मार्गीच्या जडा चैतनाचा मार्गी सुद्धा संबंध देत स्वामी आता निघालेले आहे. म्हणून ही लीळा आता तुम्ही रुद्धपुरी प्रयाण या लीळेचा हेतू, ही लीळा का केली आणि आपण ती लीळा कशी आचरावी असा हेतू या लीळेमध्ये भरलेला आहे.
दंड